श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव ओम कालभैरवनाथाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, कालभैरव जयंती 23 नोव्हेंबर 2024 म्हणजे परवा शनिवारी आहे. आता कालभैरव हे तांत्रिक देवता आहेत. कालभैरव हे शिस्तीचे देवता आहेत. कालभैरव पाताळवासी आहेत. त्यांना दक्षिणेश्वर असेही म्हणतात. नक्षत्र त्यांच्या अग्नीची प्रकर्षाने वाट पाहतात. त्यांना प्रसन्न केल्यास नक्षत्राचे फळ त्वरित मिळते. कालभैरवनाथाच्या अग्नीशिवाय कोणत्याही सूक्ष्म क्षेत्रात प्रवेश नाही. नकारात्मक ऊर्जा डोक्यात आणि शरीरात जाणवत असेल तर सलग 6 महिने श्री कालभैरवना साधना करावी. त्यांची साधना निर्गुणात तरस बनविते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातून निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे. कालभैरव भूत प्रेत पिशाच्य बाधा असे असले तरी ते त्या लोकांना सुपासारखे सरळ करतात असं आध्यात्मिक पुराणात म्हटलं जातं. कालभैरव जयंती कालभैरव देवता हे आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी संकट हे काढून टाकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे हे देवता आहेत. आणि बघा, तुम्ही घ्या किंवा मी घ्या, आपण 100% अगदी धुतल्या तांदळाचा कुठलाच माणूस नसतो. प्रत्येक माणूस त्यांच्याकडून काही ना काही कळत किंवा न कळतपणे चुका होत असतात, काही पापं होत असतात. तर त्यामुळे आपण जर कालभैरव जयंती साजरी केली, त्या दिवशी काही सेवा केली, कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन काही नैवेद्य अर्पण केला, तर आपल्याकडून कळत न कळतपणे झालेली काही चूक असतील, पापं असेल तर ते नष्ट होतात. आणि जेव्हा ते नष्ट होतात तर तेव्हाच आपल्या आयुष्यातील सुख येत असतं. आपण काय करतो, फक्त देवाला सांगतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे, पण आपण काय चुका केलेल्या आहेत त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत असतं. हे पण तितकंच सत्य आहे. तर त्यामुळे हे सत्य स्वीकारून आपण पण आपल्या पापांचं काही चुकांचं आपण प्रायश्चित्त केलं पाहिजे. तर कालभैरव जयंती हा संपूर्ण दिवस तुम्ही कसा साजरी करायचा, त्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या, त्यानंतर कुठल्या एका महत्त्वाच्या स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे, ज्यामुळे घरामध्ये कटकटी भांडण कधीही होत नाहीत. आणि कालभैरवनाथाचे मंदिर तुमच्या इथे जवळपास नसेल तर काय करायचं, हे सगळे माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. परत सांगते, 23 नोव्हेंबरला म्हणजे परवा शनिवारी कालभैरव जयंती आहे. आपले सर्व दुःख त्रास, घरातील नकारात्मक शक्ती, जादू टोटके भूतबाधा करणीबाधा हे सगळे नाहीसे करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये बघा, सतत कलह होत असतील, दुःख येत असेल, आजारपण येत असेल, त्रास होत असतील, कधी कधी आपण म्हणतो बघा की माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे असं तुम्हाला वाटत असते, तर हे सगळं नाहीच करण्यासाठी तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे. आणि बघा, कालभैरव देवता हे वाईटांना कठोरातील कठोर शिक्षा ते देत असतात. तर त्यामुळे आपण जर हा दिवस साजरा केला तर 100% आपल्याला त्याचा लाभ होणार आहे. कालभैरव जयंती दिवशी कालभैरवाष्टक स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. कालभैरव अष्टक स्तोत्र जे आहे ते इतकं पॉवरफुल आहे ना. बघा, मी बऱ्याचशा सेवा दिल्या की कोणाकडे पैसे अडकले असतील तर ते मिळवण्यासाठी, किंवा घरामध्ये एखादा बघा मुलगा आजकाल बघा म्हणजे 10 पैकी 9 मुलं अगदी हट्टी तापट असतात. मोबाईल पाहिजेच, गाडी पाहिजेच, त्यानंतर लॅपटॉप पाहिजे, आणि काय की अतिशय विक्षिप्तपणे मागत असतात. घरात मुलं घ्या मुली घ्या की घरातले माणसे घ्या, असं जर तुमच्या घरामध्ये असेल तर चुकूनसुद्धा तुम्ही कालभैरव जयंती दिवशीचा दिवस विसरू नका. त्या दिवशी सांगितलेल्या सेवा उपाय करा. जे लोक असे विचित्र वागतात ना, तर त्यांना कालभैरव जे आहेत ते सरळ करतात. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. अजून काही लोक पण असतात बघा, जे नेहमी दुसऱ्याबद्दल सगळ्या वाईटबद्दल वाईट बोलत असतात. त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी वाईट विचार असतात. आपल्या घरातसुद्धा असे लोक असतात, कोणाचं त्यांना चांगलं म्हणजे कोणाचंही काही, कधी चांगलं कोणाशी कधी चांगलं न वागणारे, नेहमी वाईट कृत्य करणारे असे लोक जे असतात ना, तर त्यांच्यासाठी हा चांगला चान्स आहे. घरातल्यांनी त्यांच्यासाठी सेवा करा, किंवा एक ना इतपत ते ठिकाणावर असतील तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. आणि जे कालभैरवनाथ आहेत त्यांच्याबद्दल म्हटलं की कालभैरव हे वाईट कर्माचा सगळा हिशोब ते ठेवत असतात, आणि वेळोवेळी बरोबर त्या माणसाला ते त्यांचे अद्दल घडवत असतात.
वाईट कृत्य करणाऱ्यांना, अनैतिक कृत्य करणाऱ्यांना ते शिक्षा देतातच. म्हणून तुमच्या मनामध्ये कसली भीती असेल, आपल्याकडून काही चूक झाली असेल, पाप झाले असेल, तर तुम्ही स्वतः त्यांच्या शरण जा. कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या पापांचं प्रायचित्त करा. तर कसा हा दिवस साजरी करायचा बघा. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, कुठल्याही शुभ दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी 8 आणि 9 वाजता वगैरे उठू नका. तर शनिवार आहे, त्या दिवशी बऱ्याच जणांना सुट्टी असू शकते, पण तरी पण जास्तीत जास्त 7 पर्यंत ठीक आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळ झाल्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ छान सुंदर करायचा आहे. आणि कारण आपल्याला पूजा पाठ करायचे, मग त्याचे पुण्य मिळवण्यासाठी आपल्याला पहिले घरातले सर्व स्वच्छता ही महत्त्वाची आहे. देवांची तुम्ही व्यवस्थित आंघोळ घाला आणि त्यानंतर कालभैरवनाथाची मूर्ती, फोटो आपल्याला देवघरात कधीच नसतो, पण भगवान शिव आणि कालभैरवनाथ हे एकच आहे. तर त्यामुळे बघा, त्यांचं ते एक रूप आहे. तुमच्या देवघरामध्ये महादेवांची पिंड म्हणजे असतेच. देवघरामध्ये जे महत्त्वाचे देव आहेत त्यापैकी शिवलिंग, महादेवाची पिंड ही असतेच. तर महादेवाच्या पिंडीचा तुम्ही अभिषेक करा. अगदी पाण्याने, दुधाने तुम्ही अभिषेक करा. त्यांच्यावर तुम्ही बेलपत्र अर्पण करा. आणि त्यानंतर तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी बघा, छोटीशी माहिती तर मी तुम्हाला वाचून दाखवते. या दिवशी दुपारी 12 वाजता भगवान श्री कालभैरवांचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी दुपारी 4 वाजल्यानंतर कालभैरवनाथ आहेत, जे त्यांची आपल्याला सेवा करायची आहे. त्यांना आपल्याला मानसन्मान करायचा आहे. तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तिथे नक्की जा. कधी जात नसेल तरी जा. बघा, आपल्याला कालभैरवनाथाच्या मंदिर असेल तर तिथे जा, किंवा भगवान शिवाचं, महादेवाचं जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे, किंवा घरच्या घरी तुम्ही सांगते हे उपाय करू शकता. तर आपल्याला कालभैरवनाथांना नारळ, खडीसाखर अर्पण करायचे आहे. जर तुम्ही मंदिरात जात असाल तर तिथे करा, तिथेच ठेवून द्या. घरी अर्पण करत असाल तर ते दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा, देवघरामध्ये अर्पण केल्यानंतर ते जी खडीसाखर, नारळ वगैरे आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी फोडून जे आहे ते तुम्ही खाऊ शकता, ठीक आहे. आणि यानंतर तुम्हाला यासोबतच नैवेद्य अर्पण करायचं आहे. या दिवशी कुठल्या नैवेद्याला महत्त्व आहे बघा. वांग्याची भाजी, भरीत करा, भाजी करा चालेल. त्यानंतर बाजरीची भाकरी, कांदा, लिंबाची फोड असा हा नैवेद्य, अगदी साधा नैवेद्य कालभैरवनाथाचे कुठे मंदिर असेल तिथे करा, किंवा भगवान शिवाचे मंदिर असेल तिथे अर्पण करा, किंवा घरी पूजा करत असाल तर घरच्या शिवलिंगावर केले तरी सुद्धा चालेल. तर असा हा साधा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचंच आहे. प्लीज विनंती करून सांगते तुम्हाला, 1 वेळेस चालेल का, 3 वेळेस चालेल का, असं प्लीज विचारू नका. एक दिवस आपण सेवा करतो आणि कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायला थोडंसं अवघड आहे. जे रोज म्हणतात त्यांना अगदी ते पटकन 2 मिनिटामध्ये ते पूर्ण होऊन जातं. तर तुम्ही 11 वेळेस म्हणायला तुम्हाला बघा, संपूर्ण सेवेला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट लागतील. तुम्हाला म्हणता नाही येत, कारण त्याच्यातले शब्द बऱ्यापैकी मोठे आहेत, तुम्हाला म्हणता येत नाही. तुम्ही यूट्यूबला लावून हात जोडून देवासमोर बसा चालेल, किंवा कालभैरवनाथाच्या मंदिराच्या तिथे आसन घेऊन जा, तिथे बसून तुम्ही म्हटलं बाजूला बसून तर तिथे सुद्धा चालेल, ठीक आहे. तर असा तुम्हाला ही सेवा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कालभैरवनाथांना या दिवशी संध्याकाळी तुम्हाला जिलेबी, ठीक आहे, जिलेबी, उडीद डाळ आणि नारळ, तर मी तुम्हाला सांगितले तर जिलेबी तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे. त्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही इतरांना पण वाटू शकतात. आणि जिलेबी अर्पण करून सांगितलेला नैवेद्य, नारळ, खडीसाखर अर्पण करून आपण मनोमन कालभैरवनाथांकडे आपल्या सगळ्या चुकांची क्षमा मागायची आहे. कळत न कळतपणे जे काही मोठ्या छोट्या चुका पाप झालं असतील, माफी मागा. माणूस म्हटलं म्हणजे तो 100% परफेक्ट नसतो, त्याच्याकडून चुका होतात. त्यामुळे प्लीज तुम्ही कालभैरवनाथांकडे मनापासून माफी मागा की माझ्याकडून काही चूक झाल्या असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी, कारण आपल्या चुकामुळेच आपण काही दुःख, अडचणी, संकट जे आहे ते भोगत असतो. यानंतर बघा, तुम्हाला जवळपास कुठे कालभैरवनाथांचे मंदिर असेल तर मी सांगितलं भगवान महादेवांच्या मंदिराचं किंवा घरी शिवलिंगाच्या इथे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा चालेल. तो नैवेद्य तुम्ही नंतर खाऊ शकता. घरातल्या सगळ्या कटकटी, बाधा, करणी जे काही झालं असेल ते शीघ्र दूर होतील. खूप प्रभावी हा उपाय आहे. नवरा बायकोंचे भांडण, सतत कटकटी, एकमेकांबद्दल विश्वास न असणे,
त्यांच्यानंतर नोकरीमध्ये काही समस्या, मुलगा न होणे हे बघा. या गोष्टी, या समस्या का सांगावे लागतात, तर कारण बऱ्याच जणांना वाटू शकतात ताई काय नेहमी नवरा बायको भांडण हे ते वगैरे सांगतात, कारण याच तुमच्या माझ्या संसाराला या अडचणी असतात. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये नोकरी, भांडण, त्यांच्यानंतर इतर काही कर्जाच्या समस्या असतात. तर त्यामुळे कर्ज आपण घेतलं ते आपल्यालाच फेडायचं आहे. आपल्या स्वभावामुळेच एकमेकांमध्ये भांडण होतात, पण या सेवा जर केल्यानंतर कुठेतरी ते कमी होतात आणि आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ सुद्धा मिळते. म्हणून सर्व मनोकामना पूर्तीसाठी हा दिवस अत्यंत मनोभावे आपल्याला साजरी करायचा आहे. आणि अशी सेवा केल्यामुळे आपल्याला जे काही दोष लागलेले असतील ते निघून जाण्यासाठी मदत होते. पुढे चुकीच्या मार्गावर काहीच आपण चालत असू तर त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी कालभैरवनाथ जे आहे ते देवता मदत करत असतात. ते त्यांचं काम करत असतात. जो वाईट कृत्य करत असेल तर तो चांगल्या मार्गावर लागतो. घरामधील असे लोक असतील ना, तुम्ही कालभैरव जयंतीपासून तुम्ही सुरुवात करा. रोज कालभैरवाष्टक म्हणा आणि देवाला प्रार्थना करा की माझ्या घरातील व्यक्ती अशी व्यक्ती अशा वाईट मार्गाला लागली आहे, तर त्यांना देवा ठिकाणावर आण. तर बघा, अशी ही संपूर्ण सेवा आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य अर्पण करा आणि विनंती करून न विसरता तुम्हाला कालभैरव अष्टक 11 वेळेस म्हणायचं आहे. तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबवर लावा, 11 वेळेस ते म्हणायचं आहे. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी व शक्तिशाली आहे. श्री कालभैरव अष्टक स्वतःच्या नित्यसेवेत या स्तोत्राचे पठण केल्याने विशाल कीर्ती प्राप्ती होते. काशी क्षेत्रवास करून पुण्य आयोजित करण्याचा लाभ होतो. धर्मनीतीने वागण्याची बुद्धी, धैर्य तथा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. सर्व प्रकारच्या शोकांचा, मोहांचा, दुःखांचा, दैन्यांचा, लोभांचा, कोपांचा नाश होतो. रुद्राक्ष माळेने ओम श्री कालभैरवनाथाय नमः या मंत्राचा 108 वेळा तरी जप करावा. नंबर 1, आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतील किंवा आल्या असतील, मग त्या तुमच्या चुकामुळे किंवा चुकून माकून केलेल्या पापामुळे समस्या उद्भवत असतील, तर त्या समस्या काढून टाकण्यासाठी कालभैरव जयंती दिवशी मोहरीच्या तेलाने मळलेली रोटी घेऊन काळ्या कुत्र्याला खायला द्यावी. नंबर 2, जर तुम्हाला कोणत्याही प्रकाराची भीती असेल तर त्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी कालभैरव जयंती दिवशी भगवान कालभैरवाच्या चरणी काळा धागा ठेवावा. तो धागा 5 मिनिट तिथे ठेवा आणि यावेळी भैरवनाथाचे मनोमन स्मरण करा आणि 5-10 मिनिटांनी तो धागा तिथून उचला आणि आपल्या उजव्या पायाला बांधा. नंबर 3, कालभैरव जयंती दिवशी भगवान कालभैरवनाथाला लिंबूची माळ किंवा 5 लिंबू अर्पण केल्याने निगेटिव्हिटी एनर्जी दूर होते आणि सुख समृद्धी येते. मोहरीच्या तेलाचा 4 मुखी दिवा लावल्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सर्व दिशांनी भगवान भैरवनाथ रक्षण करतात. भैरवनाथाचे वाहन कुत्रा. मोहरीच्या तेलाची रोटी दही लावून द्यावी. नोकरी व्यवसायामध्ये समस्या येत नाही. नंबर 4, कालभैरव जयंती दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली बसून महामृत्युंजय मंत्राच्या 7 माळांचा जप केल्याने सर्वत्र रक्षण होते. तुमचा खटला चालू असेल तर त्या खटल्यामध्ये विजय प्राप्त होऊन शत्रू शांत होतात. जन्मकुंडलीमध्ये जर मंगल दोष असेल तर कालभैरवनाथाची पूजा केल्यास या दोषाचे निवारण होते. राहू केतूच्या शांतीसाठी सुद्धा भैरवनाथाची पूजा लाभदायी ठरते. कालभैरव पूजनाने आपल्यावर कोणत्याही काळ्या जादूचा परिणाम होणार नाही. जर अशी काही समस्या असेल तर लवकरच त्यातून सुटका होते. तर मैत्रिणींनो, कालभैरव हे महादेवांचे रुद्रावतार असून हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहेत. कालभैरवनाथ हे मुख्य न्याय प्रयोग देवता असून त्यांना खोटेपणा, लबाडी अजिबात चालत नाही. हे मुख्य कोतवाल दैवत आहेत. कालभैरवनाथांची खोटेपणांच्या कामासाठी जर कोणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात. म्हणून तुम्हाला काही सेवा करायला जम अगर ना जमवा, पण या दिवशी विशेष करून शुद्ध जलधारांचा अभिषेक अतिशय महत्त्वाचा आणि प्रिय आहे त्यांना. म्हणून या जलाभिषेक तरी तुम्ही मनोभावे करावा. मैत्रिणींनो, व्हिडिओमधील माहिती पूर्ण आवडली असेल तर नक्की ओम श्री कालभैरवाय नमः, ओम नमः शिवाय नक्की टाईप करा आणि लाईक सुद्धा करा. ओम श्री कालभैरवाय नमः. हर हर महादेव. धन्यवाद.